सावटामध्ये खेळ करणं सोपं नाहीये. नितेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती, समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला ऋतिक पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, अप्रतिम चेंडू फेकी, पहिल्या बॉलवरती अगदी सरप्राईज करत असताना ऋतिकला. कालच्या दिवसामध्ये ह्या दोन्ही फलंदाजांनी दमदार खेळ केला होता. दोघांनी एक एक मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील पटकावला होता. दोघांमध्ये क्षमता आहे, नेहमीच मोठी इनिंग ह्या दोन्ही खेळाडूंनी साकारली अनेकदा. आज देखील त्या खेळीची पुनरावृत्ती त्यांना करावी लागेल. शॉर्टपिच चेंडू फुल करत असताना सक्सेसफुल होईल का? क्षेत्ररक्षक वेगानं धावून तर आलाय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार गेलाय. पंचांचा इशारा येतोय, हा देखणा चौकार. एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये चित्र आपण पाहतोय. पहिला डॉट गोलंदाजचं वर्चस्व, दुसरा चौकार फलंदाजचा शिरकाव ह्या मॅच मध्ये पाहायला मिळतो. 4 धावा स्कोर कार्ड वरती आगाज केलाय. इथे देखील फटका चांगला आहे. पॉवर सर्कलचं जे प्रतिबंध आहे आणि पॉवर सर्कल मध्ये निश्चित जी गॅप आपण पाहतोय त्या गॅपचा फायदा घेत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋतिक म्हात्रेला आपण पाहतोय. पाहायला मिळतोय. या 2 चौकारच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती बीट झाला होता, परंतु 2 चेंडू सलग 2 चौकार दाखवलेत ऋतिकनं. एक चौकार मिड विकेट आणि खाऊ कॉर्नरच्या मधून आपण पाहिला. स्विफ्ट गाडी आहे, त्या गाडीची चावी हरवली आहे. तर ज्या कोणा प्रेक्षकाला मिळाली असेल तर त्यांना विनंती आहे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ती जमा करायची आहे. स्विफ्ट गाडी आपण पाहतोय, मारुती सुझुकीची स्विफ्ट गाडी, आणि त्याची चावी हरवली आहे. प्रेक्षकाला मिळाली असेल तर घेऊन यायची आहे. समोरच्या दिशेला डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु आडव्या बॅटनं हा चेंडू टर्न केला. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. नकाराला रोहनकडनं. माहित होतं दुसरी धाव इथे कंप्लीट करणं सोपं नव्हतं आणि एक धाव ऍड होईल. 9 धावा ह्या एका धावेच्या मदतीनं. स्ट्राईक आता रोटेट होईल आणि आता स्ट्रायकिंग एंडला रोहनला आपण पाहू शकाल. या संघाचा एक दमदार फलंदाज, नेहमी चांगले फटके, तंत्रशुद्ध खेळ आणि त्या खेळीसाठी रोहन ओळखला जातो. काल देखील आपण पाहिले गॅपशॉट सिलेक्शन नेहमीच त्याचं राहिलंय आतापर्यंत टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. हा चेंडू सॉफ्टहँड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. डायरेक्ट हिट करायला हवं होतं, परंतु बॅकअपला मागे क्षेत्ररक्षक नव्हते, त्या कारणास्तव हे धाडस फिल्डर्स करू शकला नाही. एक धाव पुन्हा जोडली जाईल. ह्या एकच्या मदतीनं डबल डिजिट मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतील 10 या आकड्यावर. चांगली स्पर्धा मालिकावीरसाठी कूलर आपण पाहतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, फलंदाज, गोलंदाज या तिघांसाठी देखील आपण शूज पाहतोय. 2 दिवसाची ही सुरेख स्पर्धा जगदंब वाकळांच्या माध्यमातून. हा फटका शॉट ऑफ द डे असं निश्चित आपण म्हणू शकतो. मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला पाहतो आणि ऋतिकच्या बॅट मधनं हा पॅडल स्वीपचा देखणा नजराणा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मिळतोय आणि त्याच्या बॅटमधनं अगदी नजाकत पाहायला मिळाली. एक चौकार आपण पाहिला काऊ कॉर्नर मिड विकेटच्या मधून, ज्यामध्ये उंची होती. एका टप्प्यावरती चेंडून सीमारेषा गाठली, त्यानंतर स्वीपला चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि पॅडल स्वीपला एक अनोखा अंदाज आपण पाहिला आणि धावा 4 तिथे देखील प्राप्त झाल्या. खरं तर शॉट ऑफ द डे अशा प्रकारची कामगिरी मागच्या बॉलवरती आपण पाहिली. एका षटकाचा खेळ संपला आणि तब्बल 14 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. कारण की ह्याच खेळपट्टीवरती धावसंख्येचा उच्चांक जयमान निलजेनं नोंदवलाय. मागच्या मॅच मध्ये देखील 55 बनवल्या होत्या 4 षटकामध्ये.
त्यांच्या समोर मोठं लक्ष राखायचं आहे टीम पडलीगावला. रिव्हर्स खेळायचं होतं स्ट्रायकिंग एंडला रोहनला आपण पाहतोय, परंतु त्याच्या विरोधात करणचा हा पहिला डॉट बॉल आपल्याला मिळतोय. मेगा फिनाले मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवतोय आणि मेगा फायनल मध्ये दोन ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कालचा दिवस पडलेनं गाजवला तर आज दिवस गाजवताना टीम निलजेला आपण पाहिलं. चांगला चेंडू इथे देखील, परंतु पंच दर्शवतात की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. आमचं समालोचन कक्ष अगदी खेळपट्टीच्या स्क्वेअर ऑफ द विकेट आहे, त्या कारणास्तव इथं चेंडू कोणत्या दिशेला निघाला याचा अनुमान लावणं कठीण आहे. पंच जसा इशारा देतील त्याचं विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवतो. वाईट बॉल आला, एका धावेची भर, धावपळकावरती 15 धावा. फुल लेनचा चेंडू, फारशी गती नव्हती, थोडे फिंगर रोल केले होते. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न ऋतिकचा होता, परंतु रोहननं नकार दिला. एकाच धावावरती समाधान मानले. काल देखील अशाच पद्धतीनं स्टार्ट या दोघांकडनं सातत्यानं आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळत होता आणि इथे देखील मेगा फायनल मध्ये जिंकण्याच्या उद्देशानं आज संघ दाखल झालाय. काल जसा खेळ राहिलाय त्याच प्रकारचा खेळ आज देखील करून या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावायचं आहे, ही मनशा सध्याच्या घडीला टीम पडलीची. फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, रिस्लॉट मध्ये होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवत असताना सीमा पार. खास करून कौतुक असेल ते ऋतिकचं, त्याच्या बॅटमधनं धावा बरसताना पाहायला मिळतात. स्लोवर चेंडू, शॉर्ट पिच फुल करायचा होता, परंतु ज्या पद्धतीचा फुल त्यानं हवेमध्ये जास्त चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला नाही. अगदी रक्षात्मक पद्धतीनं खालच्या दिशेला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चपलाईनं धावा 2 कंप्लीट केल्यात. फिटनेसचा दर्जा हे दोन्ही खेळाडू दाखवत असताना लवचिकता दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण की शरीरयष्टी ज्या पद्धतीची आहे क्रिकेटसाठी पूरक ही देहबोली आपल्याला पाहायला मिळते. कारण की क्रिकेटमध्ये चपलाई आपल्या ठाई असणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी सध्याच्या घडीला ऋतिक आणि रोहन दाखवत असताना. पुढील चेंडू करणचा, राईट मोर द विकेटनं पंचांना पार करून फुल लेनचा चेंडू, प्रहार केला, क्षेत्ररक्षक बनेल दर्शक, त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार पाहायला मिळतोय ऋतिकच्या बॅटमधून. तर 30 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. हा अफलातून बॅटिंग, त्यामध्ये फक्त 2 धावसंख्येचं योगदान रोहनचं राहिलंय. साथीनं अतिरिक्त देखील 1 धाव, परंतु एका बाजूनं किल्ला लढवत असताना मैदानाच्या आतमध्ये ऋतिकला आपण पाहतोय. दमखम आतापर्यंत दाखवलं त्याच्या बॅटमधून. 3 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. करणचा पुढील चेंडू चांगला आहे, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु बनतील दर्शक, त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना चेंडू निघून जाईल. लॉंग लॉंग षटकार. दोन षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकात धावा 14 होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अतिशय वेगानं धावा एकवटल्या. तब्बल 22 धावा या दुसऱ्या षटकामध्ये आल्या आणि आता धावफलकावरती 36 धावा 2 षटकानंतर पाहायला मिळतात. धावसंख्येवरती अंकुश लावावा लागेल. जर धावा 50 प्लस झाल्या तर द्वितीय सत्रामध्ये विजयासाठी लक्ष्य कठीण बनेल. मॅच रंगायला हवी,
कारण की काहीसे जे प्रेक्षक मॅच एन्जॉय करण्यासाठी आलेत, क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आलेत, त्या प्रेक्षकांना माहीत आहे सामना कोणीही जिंको, कारण की बक्षीस ह्या दोन्ही संघांना प्राप्त होईल यात शंका नाही आहे. कारण की हे दोन संघ ट्रॉफीचे हकदार झालेत, पण सामना चुरशीचा व्हायला व सामना अगदी रफ अँड टफ प्रेक्षकांना पाहायचा आहे. त्या अनुषंगाने आता 2 षटकात बॅटिंग तर तडाख्याबंद राहिली आहे टीम पडल्याची. मित खंडागले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सॉफ्ट प्लेसमेंट आपण पाहतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, दुसरी धाव कंप्लीट, पायाच्या साह्याने चेंडू अडवला, परंतु एक धाव त्यामध्ये जास्त खर्च झाली असं म्हणावं लागेल, कारण की त्याच्या मागे क्षेत्ररक्षक उभा होता. त्याने जर चेंडू फील्ड केला असता तर धावा 2च मिळाल्या असत्या, परंतु पायाच्या साह्याने अडवल्यानंतर पुन्हा चेंडू फील्ड करून फेकणं, तोपर्यंत अवधी खर्च झाला आणि तोपर्यंत धावा 3 एकवटल्या आणि 3च्या मदतीने धावफलक 39 या आकड्यावरती. मित खंडागले षटक क्रमांक 30 हाताळत असताना टीम निलजेकडनं शॉर्ट पिच चेंडू पुन्हा फुल केलाय, गॅप मध्ये देखील असेल, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, येतील तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषा पार, खडखडीत चौकार. या 2 फलंदाजांना रोखणं आता कठीण झालंय ते टीम निलजेच्या गोलंदाजांना. या चौकारच्या मदतीनं 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू इनसाइड एज, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. ऋतिक आणि रोहनची एक महत्वपूर्ण भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय. समोर एक मजबूत संघ आहे, ज्या संघाने या स्पर्धेत धावसंख्येचा उच्चांक नोंदवलाय. तब्बल 78 धावा बनवल्या होत्या या संघानं, त्या देखील फक्त 4 षटकामध्ये. म्हणजे त्यांच्या समोर मोठं लक्ष गरजेचं आहे आणि ते लक्ष आतापर्यंत बनवलंय ते टीम पडले गावणं. तिसरं षटक प्रगतीपथावर 50च्या आसपास येत असताना ह्या संघाला आपण पाहतोय. यंग टॅलेंटेड गोलंदाज अंडर 16-17चा मित खंडागले पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड. ते आपण म्हणतो नसीब बहादुरों का साथ देता है आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत अगदी बहादुरीने फलंदाजी झाली आणि त्यानंतर नशिबाची साथ देखील प्राप्त झाली. मिसफील्ड आणि चौकार आलाय, तो डीप मध्ये कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. या 4च्या मदतीने धावसंख्या 48 या आकड्यावरती. या षटकातील 4 चेंडू समाप्त झालेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि ह्यानंतर 1 षटक, म्हणजे 8 चेंडूंचा खेळ या पूर्वार्धामध्ये अजूनही शेष आहे आणि तब्बल 48 पर्यंत मजल मारली आहे ते पडलेगाव या संघानं. पुढील चेंडू ऑन साइडला टर्न करत असताना स्वतः देखील एका पायावरती तो जरूर आपल्याला गिरकी घेताना पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी फटका दाखवला. 50 अप, 50 धावसंख्येचा पल्ला या ठिकाणी नोंदवलाय. बॅटिंग घेतल्यानंतर जरूर अपेक्षा बाळगली होती की 4 षटकामध्ये किमान आपण 50 धावा बनवू आणि प्रतिस्पर्धी संघावरती त्याचं दडपण आपण निर्माण करू, आणि ते कार्य अवघ्या 3 षटकामध्ये पडलेगाव संघानं पूर्ण केलंय. षटकातील अंतिम बॉल असेल. मित प्रत्येक गोलंदाजाला टार्गेट केलं. दुसऱ्या षटकामध्ये खास करून करणच्या विरोधात धावा आल्या. फटका हा देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन एका टप्प्यावरती ओव्हर द रोप, चौकार. फलंदाज रोहनच्या बॅटमध्ये. पाहायला मिळतात 18.0 असा आस्किंग रन रेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. तो बॅटिंग करत असताना पडलेगाव संघाकडनं खास करून या दोघांमध्ये 50+ भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आणि ती भागीदारी देखील कोणत्या क्षणाला आली आहे तर तब्बल मोठ्या मॅच मध्ये, अर्थातच मेगा फायनल मध्ये मात्र हा दमखम
काल देखील ISPL ची मेगा फायनल आपण पाहिली, तिथे देखील रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरनं 50 केली, परंतु त्याला प्रत्युत्तर देत असताना माझी मुंबईनं अंततः सामना जिंकला आणि ISPL सीझनचं दुसरं पर्व मात्र आपल्या नावावरती त्यांनी केलं. परंतु आज इथे चॅम्पियन पद कोण पटकावेल यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती केतन पाटीलला आपण पाहतोय. पहिलाच फुल लेनचा चेंडू प्रहार केला, फटका पासलाय डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक सोप्पा झेल ज्या विकेटची गरज होती आणि तो विकेट मिळवला. पहिला धक्का पडलेगाव संघाला परतावा लागेल फलंदाज ऋतिकला. धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग आपल्याला पाहायला मिळाली ती ऋतिक म्हात्रे या फलंदाजाकडून. ऋतिक कुंभार, यस, नवीन फलंदाज प्रथम म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. ऋतिकनं 36 धावसंख्या कुडून काढल्या 12 बॉल मध्ये, अप्रतिम खेळली. 300च्या स्ट्राईक रेटनं त्याच्या बॅटमधनं धावा आल्या, 36 धावा तर आल्या, परंतु त्यासोबत त्याचा स्ट्राईक रेट देखील खूप सुरेख होता आणि त्या जोरावरती एक मोठं टोटल आपल्याला पाहायला मिळतं ते सध्याच्या घडीला टीम पडलेगावच्या माध्यमातून. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल प्रथम म्हात्रे, डाव्या हाताचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लाईन पाहावी लागेल, पंच दर्शवतायत की लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल. पहिल्या बॉलवरती राईट हँडर मैदानाच्या आतमध्ये उभे होते तेव्हा मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि कॉटबॅनच्या माध्यमातून पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून दिला तो केतननं. आणि त्यानंतर जसा लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये आला, 55 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. शेवटचा षटक प्रगतीपथावर केतन पाटील कडून वन्स अगेन रिदम मध्ये चुकतोय. आज 2 ते 3दा केतन पाटीलच्या बाबतीत ह्या गोष्टी आपण पाहिल्या, कारण की त्याला देखील माहित आहे कशा पद्धतीचा चेंडू हाताळायचा, कारण की त्याच्यामध्ये व्हेरिएशन आहे. कधी कधी तो चेंडू वेगानं फेकतो, कधी कधी चेंडूला टर्न करण्याचा प्रयत्न तो करतो. कटर गोलंदाजी त्याच्याकडनं देखील आपण पाहतोय, परंतु इथे कसा प्रयत्न त्याचा असेल. चांगला चेंडू ऑन साइडला खेळून काढला, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सफल देखील झालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर झोनला रोहनला धावायचं होतं आणि त्याचा कॉल होता की 2 धावा कंप्लीट होऊ शकतात आणि तो प्रयत्न त्याचा सफल देखील झाला. 4 षटकांची ही मॅच आपण पाहतो. या स्पर्धेची अंतिम लढाई, मेगा फायनलची लढाई, चॅम्पियन कोण त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कारण की नेहमी आपण ऐकतो जेव्हा स्पर्धा समाप्त होते तेव्हा विचारलं जातं की ही स्पर्धा कोणी जिंकली, कारण की चॅम्पियन पद कोणी पटकावलं यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता, परंतु ज्या पद्धतीनं फिल्डिंग झाली, फेकी देखील अतिशय चांगली होती. ते पाहता फक्त एका धावेवरती दोघांनी समाधान मानलं. या एकच्या मदतीनं धावफलक 58-58 या आकड्यावर शेवटच्या षटकामध्ये काहीसा रोखण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तो केतन पाटीलचा. आमचे शाहूभाऊ पाटील वन्स अगेन पुन्हा एकदा आलेत, परंतु आता ड्रेस कोड मध्ये आहेत. खेळताना आपण त्यांना पाहतोय, आता खेळण्यासाठी ते आलेत. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय. वाटतं कॅच. सुरुवातीला बॅलन्स बिघडला होता, परंतु अंततः अंतिम टप्प्यामध्ये झेल कंप्लीट केला. रोशन मैदानाच्या आतमध्ये. खरं तर अंतिम षटकामध्ये जिथे जास्तीत जास्त धावा आपल्याला बनताना पाहायला मिळतात, तोडफोडीचं षटक ज्या षटकाला आपण म्हणतो, आणि अशा मुवमेंट मध्ये अंतिम षटकामध्ये रोखण्याचं कार्य
केतन पाटील करत असताना महत्वाची भूमिका त्यांना बजावली आहे. त्याला माहित आहे सेकंड सत्रामध्ये आपल्यालाच बॅटिंग करायची आहे आणि जेवढ्या धावा आपण खर्च करू विजयासाठी तेवढे आपल्याला बनवाव्या लागतील. इथे चेंडू तर हवेमध्ये आहे, लांबी पाहावी लागेल, जजमेंट चालू आहे, परंतु वाऱ्यासोबत वार्ता करत असताना चेंडूनं गाठले सीमारेषा, षटकार आलाय आणि अंतिम टप्प्यामध्ये ह्या महत्वाच्या धावा या 6च्या मदतीनं धावफलक 64 64 या आकड्यावर षटकातील आता शेवटचा चेंडू शेष आहे. 64 धावा धावफलकी पाहायला मिळत आहेत. या अगोदर 3 षटकामध्ये आपण 54 पाहिलं, त्या 5 बॉलमध्ये 10 केतननं खर्च केलेत. आतापर्यंत 4 चेंडू त्यानं खूप सुरेख हाताळले, परंतु अंतिम बॉलवरती एका क्षणी रोशनच्या बॅटमधनं तडाखेबंद षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. अप्रतिम बॅटिंग, कौतुक जितकं करावं तितकं थोडं असेल. टीम पडले गावचं स्टार्ट चांगला मिळाला, कारण की तब्बल 50+ पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी तो स्टँड उपलब्ध केला आणि त्यानंतर देखील मोठे फटके. अंतिम बॉलवरती कॉट बिहाइंडची संधी आणि फलंदाज बाद झालाय. दी कॉट बिहाइंडच्या माध्यमातून अंतिम बॉलवरती विकेट केतन पाटीलला आणि डाव पहिला संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बनवल्यात त्या 64 धावा, 65 धावसंख्येचं लक्ष विजयासाठी असेल ते जर्मन निलजे समोर हे लक्ष पूर्ण होईल की नाही या खेळाच्या दुसऱ्या सत्रात जरूर ऐकू. परंतु एक दमदार स्पर्धा, 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन नियोजन जगदंबा क्रिकेट संघ वाकळणच्या माध्यमातून करण्यात आलं. स्वर्गीय मंगेश स्मृती चषक 2025चं पर्व आपण अनुभवलंय. काहीसा अंतिम टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं, 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल जगदंबा क्रिकेट संघ वाकळण आणि आमचे सोमनाथ गायकर यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तुर्तास मी थांबतो, आपण थांबू नका, कारण की जरी धावसंख्या मोठी असली तर देखील ती चेस करण्याची ताकद जर्मन निलजेमध्ये आहे. ते पाहता क्रिकेटचा थरार अंतिम बॉल पर्यंत आपल्याला अनुभवायला मिळेल. तर काय घडेल, कोणता संघ चॅम्पियन होईल आणि कोणता संघ रनरअप होईल हे ऐकण्यासाठी जाऊया सौरभ पाटील यांच्या दिशेनं. तुर्तास मी थांबतो, आपण बोलावलं, जे प्रेम दिलं त्याबद्दल पुनश्च मी आभार व्यक्त करतोय आणि इथनं मी रजा घेतोय. थँक्यू. सन्मान करू मुख्य व्यासपीठावरती ज्यांना 2 दिवस ज्यांचे तुम्ही समालोचन ऐकलं या स्पर्धेमध्ये वाईज ऑफ तुर्बे साईजी पाटील यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या साई पाटील रायगड ठाणे परिसरामध्ये एक जबरदस्त मराठीचा गोड आवाज. नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान पार केला जाईल साईजी पाटील तुर्बे यांचा. नितीनजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान 40+1 अष्टपैलू क्रिकेटर आणि साईजी पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. जमाई राजा भी आहे, जावई देखील त्या गावाचे, त्यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती.
विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम षटक क्रिकेट. याच्यासाठी केला होता अठ्यास की शेवटचा षटक गोड जावा. मेगा फायनलची ही लढत तुम्ही पाहता. 16 संघ 14 संघात ठाशा गुंडाला गेला. 2 संघ एकमेकांसमोर. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया दोन्ही संघाचं. मॅचला सुरुवात करू. लक्ष 65 गाठायचं. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. ती तुम्ही पाहता जर्मन निलजे संघाची. केतन पाटील नितेश पाटील गेम ऑन. पहिलाच बॉल उडवला उंच गेला. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे सरसावला पकडलाय. कॅच. पहिला धक्का केतन पाटीलच्या स्वरूपात जर्मन निलजे संघाला. फलंदाज बाद. रोहनला पहिलं यश प्राप्त झालंय. लॉंग ऑफला फिल्डर त्यानं रोशन आला बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळाला. लॉंग ऑफला फिल्डिंग काही झेल पकडला. शेवटच्या मोमेंट वरती नजर होती. कुशल होते फिल्डर. जबरदस्त झेल कॅदर केला. लेफ्ट हँडर फलंदाज मैदानामध्ये आला. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग साठी संदेश आलाय. पाचातला कडा बॉल मागे लेग स्लिपला वेगाला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डेंजरला धावत होते नितेश. धाव करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. या बॉल वरती मिळतीये सिंगल. सिंगलला संदेशनं खेळायला सुरुवात केली आहे. संघ जाऊन पोहोचला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोर बोर्ड वरती 1 या आकड्यावरती 65चा पल्ला पार करायचा. स्ट्राइक येणार तुम्ही नितेश पाटील आता पाहता जो सलामीला आला. ऑन अ स्ट्राइक. मोठा पल्ला पार करायचा. रोशनला पहिलं यश प्राप्त झालंय. सिंगलला सुरुवात केली खेळाला संदेशनं. या षटकातील पुढचा बॉल नितेश पाटील साठी. फटका चांगला बॉल चालवून कार्पेट बॉन्डच्या दिशेनं वेगाला फिल्डरला थोडी मिसफील झाली. याचा फायदा लगेचच सिंगलचं दुहेरीमध्ये रूपांतर केला. जर सिंगल होती याच्या अगोदर पहिल्या बॉलवरती काय झेल पकडला कुशलनं. हा मत इथे तुम्ही पाहता त्याच्याकडनं मिसफील झाली. 2 स्कोर पुढे चालला. संदेशला बाद केला. आणखी एक विकेट या ओव्हर मध्ये तुम्ही पाहता. आणखी एक तिसरा फलंदाज यशा वाखवल्या झोपवल्यात विकेटचं पतन. आणखी एक धक्का. नंतर देखील विकेट. हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक होईल का? प्रथमच्या नावावरती हॅट्रिक बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. समोर तुम्ही फलंदाज अजय पाटील पाहताय. षटकातील पुढचा बॉल अजय पाटील साठी. यॉर्कर यष्टा उद्ध्वस्त केली. 21 घेतलाय चुंबन आणि या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. प्रथमच्या नावावरती एकदा जोरदार टाळ्या स्वागत करूया प्रथमची. गोलंदाजी आवडली असेल तर. आणि इथे फलंदाज झाला बाद. आणखी एक विकेट आल्या पावली माघारी अजय पाटीलची विकेट.
सिंगल. त्यानंतर विकेट या ओव्हरमध्ये तुम्ही पाहताय 4 विकेट घेतल्यात. विकेट हॅट्रिक पहिली या स्पर्धेतील मेगा फायनलच्या मॅच मध्ये ऋतिक तुकाराम पाटील यांच्याकडनं मात्रे. ऋतिक तुकाराम मात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज प्रथम साठी. लाजवाब गोलंदाजी. हा बॉल देखील खूप चांगला होता. तुम्ही पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक केली आहे पुढे दुसरीचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात धावा 2 मिनिटात. अशा रीतीने यशस्वी षटकारी सांगत तिथे 18 मध्ये 56 करायच्या होत्या. या ओव्हरमध्ये 3 लेग बायच्या 2 आणि लेग बायच्या धावा आपण गोलंदाजीच्या खात्यामध्ये धरत नाहीये. या षटकामध्ये अवघ्या 1 धावेचं षटक फेकलं. विकेट ज्यानं 4 मिळवल्या. पहिली विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावरती राहिली त्या प्रथमनं काल लाजवाब गोलंदाजी केली आणि धावा धावपलकावर तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती. बारा बॉल 53 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय अक्षय. यॉर्कर फेकला. त्याला देखील प्रत्युत्तर खोदून काढला त्या बॉलला. एकच धाव अक्षय कुमार करायला तिसऱ्या षटकामध्ये जिथे 12 मध्ये 53 करायच्या. समीकरण 11 बॉल 52 ची आता गरज आहे. स्ट्राइक इन फलंदाज तुम्ही पाहता सचिन पाटील आला. हा बॉल खूप चांगला आहे. डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी झाला. सचिन समोर आहे. बॉल चला मिड विकेटला. या बॉल वरती मिळती आहे ती सिंगल. बघा लक्षात असू द्या परवापासून 40 प्लसच्या इथेच मॅचेस असतात. स्टंपला कोणी हात लावू नये प्लीज. 40 प्लसच्या देखील मॅचेस परवापासून सुरू होणार आहेत. स्टंपला पंच एजी लक्षात असू द्या. स्टंपला कोणी हात लावू नका प्लीज. 40 प्लसच्या देखील मॅचेस आहेत. उद्या दिवस गेला परवापासून 18 तारखेला 40 प्लसच्या मॅचेस आहेत म्हणून स्टंपला कोणी हात लावू नका प्लीज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅट वरती नाही. शॉट ऑन फुल करायचा होता. या बॉल वरती मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबरीने स्कोर पुढे चालला. 15 या आकड्यावरती का बॅटिंगला सुरुवात केली. बॅटिंग लाईन जर तुम्ही पाहिली तर ऋतिकनं स्टार्ट दिला 36 धावेचं योगदान. त्यानंतर रोहननं देखील खूप चांगली खेळी केली आणि त्याच्यानंतर रोशननं शेवट गोड केली. बॉलिंगनं रोशननं काय मात्र सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाला. हा डॉट बॉल आला. जबरदस्त खेळी. कालचा दिवस अक्षरशः गाजवला. आज देखील पहिल्या क्रमांकासाठी मात्र वाटचाल चालू. ही मॅच तुम्ही पाहताय दोन टीम मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आज जनुमान दिलजे टीमचा. मात्र पडलीची काय आज बॅटिंग बॉलिंग झाली. फिल्डर तिथे उपस्थित आहेत. डॉट बॉल आला आणि अशा रीतीनं तुम्ही पाहताय षटक संपलं जात आहे. तिसरा 3 षटकाच्या बाबतीनंतर धावा धावपलकावरती 15 रन. शेवटचे तक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय निशांत. निशांत आला. धावा धावपलकावरती 15 पाहता. 6 बॉल 50 धावेची गरज आहे आता.
बॅटिंग चांगली केली, बॉलिंग चांगली केली. चंद्रावरती पहिले कोण केलं याला महत्व आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होईल. इथे बॉल हवेमध्ये पकडला येईल. संपला बॅट्समनचा खेळ. आणखीन एक विकेट. चौकार. पुढे झाला धावा धावपलकावरती 19 4 बॉल 46 ची गरज आहे. मागे झाला बॉल पुन्हा एकदा की आपल्या ढकलला फाईन लेगला बीट करून इथे मात्र सीमा पार आलाय चौकार. वेळ गेली काल गेला. हे शानपण सुटलं. हे शानपण अगोदर सुटलं असं तर कदाचित मॅचच्या रेस पर्यंत पोहोचले असते. आणि हा लागोपाठचा दुसरा चौकार पाहता. चौकाराच्या बरोबरीनं 23 धावा धावपलकावरती 3 बॉल 42 अजूनही गरज आहे. फडका चांगला. बॉल लॉग ऑफला फोल्डर आहेत आणि इथे तुम्ही पाहता बॉडी लाईटच्या बाहेर षटकार. बॅट्समन प्रितेशच्या मॅच मध्ये लवकर आले. लवकर येणं गरजेचं होतं कारण की 65चा पल्ला पाठ करायचा. या बिपिन पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. जबरदस्त गोलंदाज आहेत जगदंब वाकलनचे. बिपिनजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. मोठे फडके येत आहेत. फडका चांगला. मिस्टामिंग झेलची शक्यता. कव्हरला फील्डर उपस्थित. पकडला झेल. विकेटचं पतन. वेगानं भागे आणि अशा रीतीनं या स्पर्धेचा स्वर्गीय मंगेश मोती चषक 2025 चा प्रथम क्रमांकाचा भारतीय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव डीजे. संघ आणि त्यामध्ये 14 संघाचा ढाशा गुंडाळला गेला. स्वर्गीय कुमार मंगेश मोती चषक 2025 आयोजित जगदंब क्रिकेट संघ वाकड्यानं चा भव्य दिव्य स्पर्धा पाहिली आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरला आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव ठरला या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी. वेल डन बॉयज. हार्ड लक टीम. निलजे आज खेळ खूप चांगला झाला पण रनर अप ठरला काही हरकत नाहीये.
ट्रॉफी तर नक्कीच डेफिनेटली तुम्ही घरी घेऊन जाल. आणि जयनुमान निलजे ठरलाय या स्पर्धेचा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. या मेगा फनाचे ज्यानं स्टॅट काय छान केलं, ज्यानं सलामीला 36 धावेची खेळी करणार ऋतिक ठरलाय या मॅन ऑफ द मॅच. या ऋतिक ला देऊयात मॅन ऑफ द मॅच.